लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, यश आणि शांती हवी आहे का? तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड, सर्व प्रकारचे राशीखडे आणि 9 ग्रह रत्न, अमेरिकन डायमंड, एडी लाल इमिटेशन, 1 ते 14 मुखी रुद्राक्ष, माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स, तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह। विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष, ठिकाण हनुमंत बाजार रोड, आरके ज्वेलर्सच्या मागे, विटा, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स। मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर। संयमी मन मिळावो अशी दोन्ही शाळेमध्ये त्यांना इतका त्रास झाला आणि त्या त्रासापोटीच त्यांनी हा निर्णय घेतला। आणि तो निर्णय घेत असताना एक अतिशय त्यानं एक समाजाला एक अशी विनंतीच केलेली आहे की माझं जे झालंय ते मी का करतोय, तर हे दुसरं कुणाच्या मुलाच्या बरोबर होऊ नये म्हणून मी हे करतोय। टोकाचा निर्णय मी हा घेण्यामागचं ते कारण आहे, परंतु इतर मुलांनी कुणी असं निर्णय घेऊ नये आणि शिक्षकांनी मुलांच्या बरोबर व्यवस्थित वागावं म्हणून मी हा निर्णय घेतोय। आपण सर्वजण प्रदीप पाटील यांच्या पाठीशी राहायचं आहे। मी एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो। या शौर्याला निश्चितपणे न्याय मिळेल, कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी, कारण त्यानं जो त्रास भोगलाय तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या। त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा, ती वाचत त्यानं त्यातमध्ये लिहिलं होतं की माझे ऑर्गन डोनेट करा। म्हणजे इतका मॅच्युअर्ड मुलगा या पद्धतीला जर येत असेल, या निर्णयापर्यंत येत असेल, तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल। भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाबाबतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे। मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल या दोषींच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया। खरं तर त्याने इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कुठला निर्णय नक्कीच घेतला असेल। सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे आघात झाले असतील, अनेक वेळा त्याला मानहानिकारक काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्याने तो हा निर्णय घेतला असेल। खरं तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आत्ता चुकीचं वाटते, दुःखदायक वाटतो, परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आता सुहास बाबरांनी सांगितलं त्या पद्धतीने की त्याची जी सुसाईड नोट आणि त्याच्यातले जे सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतोय किंवा आपल्या पालकांना देतोय की पालकांनी सुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। शाळेमध्ये वेळोवेळी हे असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात, छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात, पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे। खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे। तर ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू। पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलंय त्या प्रशासनाला, त्या शाळेला, तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत लागली पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे।